महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळीकडे तुतारीची चांगलीच हवा चालली. आज हा नेता तर उद्या तो नेता तुतारी फुंकणार अशा बातम्या टीव्हीवर काही आता नवीन राहिलेल्या नाहीयेत. महायुतीतील एकामागून एक नेत्यांना आपल्याकडे फोडण्याचा पवारांनी जणू चंगच बांधलाय. समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब पठारे यांच्यानंतर आता पवारांनी आणखी एक मोहर आपल्या गळ्याला लावलाय. तो नेता म्हणजे सिंदखेड राजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे. नाईलाजानं दादांसोबत गेलो असं खळबळजनक विधान केलेल्या राजेंद्र शिंगणे यांनी पवारांची तुतारी हाती घेणार अशा चर्चांना आता चांगला जोर आलाय. शिंगणे यांना पक्षप्रवेश देत शरद पवार नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतात, शिंगणे यांची मतदारसंघात नेमकी ताकद किती आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. हॅलो हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. त्याचं झालं काय तर काल शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादीतील एक दिग्गज नेता पवारांकडे भेटीला आला होता. भेटीनंतर सुप्रिया सुळे यांच्यासोबत गाडीने जाताना आमदाराचा चेहरा माध्यमाच्या कॅमेऱ्यात कैद सुद्धा झाला. जरी आमदारांनी आपला चेहरा झाकला तरी माध्यमाला मात्र समजलं की तो लपवलेला चेहरा होता तो राजेंद्र शिंगणे यांचा. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मतदारसंघाची 25 वर्ष आमदारकी सुद्धा भूषवली. राजेंद्र शिंगणे हे 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून सब कुछ सिर्फ शिंगणे असं सिंदखेड राजाचं समीकरण बनून गेलंय. 2014चा एक अपवाद वगळता सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे अनबीटेबल असे आमदार ते राहिलेत. 2009 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, मात्र या दोन्ही वेळी विधानसभा निवडणुकीत मात्र ते विजयी झालेत. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून 10 वर्षांचा अनुभव पाठीशी असताना आरोग्य खातं, महसूल खात्याचं राज्यमंत्रीपद सुद्धा त्यांनी सांभाळले. तसंच क्रीडा आणि माहिती जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी चांगलंच काम पाहिले. तसंच जिल्ह्यातील राजकारणावर आपली पकड त्यांनी कायम ठेवली. जिल्हा परिषदा, पंचायत समितीवर आपले प्रतिनिधी निवडून आणत त्यांनी आपलं वर्चस्व इथं कायम राखलंय. तर असं आहे सिंदखेड राजा मतदारसंघात त्यांचं वर्चस्व. जेव्हा 2023 मध्ये अजित पवारांनी बंड करत महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण उघडपणे त्यांनी अजितदादांच्या गटात गेलो असं कधीही जाहीर केलं नव्हतं. पण मध्यंतरी जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाईलाजाने मी अजितदादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला सरकारने 300 कोटी रुपये दिले आहेत. लोकांच्या हितासाठी मी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय असं स्पष्टीकरण आमदार शिंगणे यांनी दिलं. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्याविषयी बोलताना शिंगणे म्हणालेत, शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आहेत. भविष्यात सुद्धा पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक असंच राहणार आहे. त्यामुळे मी पवारांचं नेतृत्व आजवर मान्य करत आलोय. खरं म्हटलं तर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करतोय. माझ्या जडणघडणीत शरद पवार यांचा मोठा वाटा असून मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन असं म्हणत शिंगणे यांनी संभ्रम निर्माण केला. राजेंद्र शिंगणे यांच्या डबल स्टँड भूमिकेमुळे मतदारसंघात मात्र चांगलंच कन्फ्युजन वाढलंय. शिंगणे नेमकं कोणाकडे आहेत हे कळायला काही मार्ग उरलेला नाहीये. यानंतर शरद पवारांनी अचूक डाव टाकत राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांना आपल्याकडे घेतलं. गायत्री शिंगणे यांनी ही मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली. पीक विमा मिळावा, पीक कर्ज, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा सुद्धा काढण्यात आला. शरद पवारांनी संधी दिली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करेन असं म्हणत अप्रत्यक्ष काकांच्या विरोधात 2 हात करण्याची तयारी ही गायत्री शिंगणे यांनी दाखवली होती. त्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी असा सामना होईल असं बोललं देखील जात होतं. मात्र काल शिंगणे हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीत दिसल्यानं आता सिंदखेडच्या राजकारणाचा मात्र चांगला झांगडगुत्ता झालाय. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास गायत्री शिंगणे यांची भूमिका नेमकी काय असेल याची उत्सुकता आता मतदारसंघात वाढली आहे. जर समजा राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांची तुतारी घेतली तर सिंदखेड राजा मतदारसंघात त्यांचे पारंपरिक विरोधक त्यांना चांगलीच फाईट देतील. महायुतीकडून सध्या माजी आमदार शशिकांत खेडेकर हे विधानसभेसाठी इथून इच्छुक आहेत. डॉक्टर राजेंद्र शिंगणेंना विरोध करण्यासाठी आणि राजकीय भविष्यासाठी खेडेकर हे शिंदेच्या शिवसेनेत गेलेत. त्याचबरोबर सिंदखेड राजा मतदारसंघात शशिकांत खेडेकर, डॉक्टर सुनील कायंदे,
तोताराम कायंदे, डॉक्टर गणेश मांटे, योगेश जाधव, विनोद वाघ अशी भली मोठी लाईन महायुतीकडून मैदान वाळण्यासाठी इथून इच्छुक आहे। सेफ झोन म्हणून डॉक्टर शिंगणे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या गटात जाणार असं आधीपासूनच बोललं जात होतं। त्यातच काल सुप्रिया सुळे यांच्यासोबत राजेंद्र शिंगणे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आमदार शिंगणे हे तुतारी हातात घेतील यात काही आता शंका उरलेली नाहीये। मतदारसंघाचा आढावा घेतला तर मतदारसंघात शिंगणे यांचं मोठं प्राबल्य दिसून येतं। त्यांना महायुतीकडून जरी आव्हान दिलं गेलं तरी मतदारसंघात शिंगणे हे जड जातील यात काही शंका नाहीये। सध्या तरी डॉक्टर शिंगणेच इथे प्लस मध्ये दिसतायत, पण ते घड्याळ की तुतारी नेमकं कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार यावर पुढची राजकीय समीकरण अवलंबून असणार आहेत। एवढं मात्र नक्की, बाकी सिंदखेड राजामधून 2024 ला आमदार म्हणून कोण निवडून येतंय, तुमचं पॉलिटिकल प्रेडिक्शन नेमकं काय सांगतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।